मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या काय नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो हे बघा, तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये हा मडके. तर मित्रांनो जुन्या काळातली लोक जी होती जे स्वयंपाक करायची आणि याच्यामध्ये भात घालायची, कालवण करायची मित्रांनो. तर आज आपण हा मडका जशी जुने लोक याच्यामध्ये जशी जेवण बनवायची तसं आज आपण याच्यामध्ये जेवण बनवणार. तर मित्रांनो आज आपण नदीला चाललेलो आहे आणि नदीला आपण खेकडं पकडून या मडक्यामध्ये आपण खेकडा बिर्याणी करणार आहे. तर चला मित्रांनो, आजचा माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो बघा, तुम्ही पाहू शकता या मडक्यामध्ये जर जेवण केला तर या मडक्यामध्ये जेवणाला एक नंबर अशी टेस्ट असते या जेवणाला. तर आज आपण याच्यामध्ये ना बिर्याणी बनवणार आहे. तर चला आता आपण ना वेळ न लावता या पुढच्या व्हिडिओला आता आपल्या सुरुवात करूया. ते बघ ह्या नदीला ना आता आपण चालू आहे. आता नदीची जी दगड येतात ती दगड उचलून ना आपल्याला खेकडं भेटली, कारण आता खेकड्यांचा सीजन संपत आलेलं आहे. फक्त दगडांखाली पाणी वाहते ना तिथं आपल्याला उकळायचे, तेव्हाच मग ते आपल्याला खेकडा भेटतील. बघू आपल्याला बिर्याणी करायसाठी किती खेकडा भेटेल. ह्या गोष्टीला एकदम जपायला लागत आहे मित्रांनो. हे मडकं आहे ना एकदम जपून घ्यायला लागेल, जर का फुटला. चला हे बघा, आपण एवढं दगडी काढल्यात नाही ह्या डबकामध्ये. तर आपल्याला इथं एक चिंबोरी बघा भेटली. बघा इथे दोन पाथरे ते ह्या डबकामध्ये भेटले आपल्याला. हा बघा, हे दोन चिंबोऱ्या बारीक बारीक भेटल्या. तर मित्रांनो अशाच आपण दगडी उचलून ना चिंबोऱ्या पकडणार आहे. आपल्याला ना त्याच्या डबा उपसला आपण याच्यामध्ये आपली खेकडी भेटल्याच पाहिजे. दगडी उचलून ना बघा कशी जबरदस्त खेकडी भेटली मित्रांनो आपल्याला. आता या दगडा खाली ना पळाली 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 पळाली. ते भेटले बघा मित्रांनो, कशी एक नंबर चिंबोरी भेटली आपली. ही बरीच मोठी. तर बघा मित्रांनो, एवढ्या चिंबोऱ्या आपण दगडा उचलून पकडल्यात आता. ह्या बघा एवढ्या. तर आता आपण आहे ना एक पॉईंट बघून चांगली जागा असेल ना त्या खडकावर जाऊन आता आपण आपली खेकडा बिर्याणी करायला आपण सुरुवात करणार आहे. मित्रांनो खेकडी भेटायला सीजन निघून गेलाय, कारण आता ना पाणी आटत चालाय ना, त्याच्यामुळे चिंबोरा खेकडी भेटते नाही. तरी पण आपण आज दगडा उखडून ना चिंबोरा खेकडी पकडल्यात. तर आपल्याला ना त्या खडकाकडून वर जायचे. तिथे एकदम मस्त असा खडक आहे, सपाट खडक आहे, त्या ठिकाणी आता आपण जाणार आहे. तर जरा ना वाटे इथे जरा अवघड वाटे, त्याच्यामुळे आपण थांबले. आता तर आपण पुढे जाणार आहे. इथं आपण आपल्या पॉईंटवर आलो, म्हणजे लोकेशनवरती आपल्याला आलो ज्या ठिकाणी आपल्याला इथं खडकावर आपल्याला इथं बिर्याणी बनवायची त्या ठिकाणी आपण आलो आहे. बघा एक नंबर मस्त जागा अशी. इथंच आता आपण आपली बिर्याणी बनवूया. तर आता आपल्याला ना इथं चांगली जागा पाहिजे. इथं पेटवायला हा इथं मस्त जागा बघा. इथं आपण ना या ठिकाणीच आपण जागा करू मित्रांनो. आता एक नंबर मित्रांनो जागा मस्त होती. जरा ना गरम पाणी करून ना आपल्याला हा आपला मडकी ना त्या धुवायची. आता गरम पाणी करायचं.
ते ना आपण आपल्या खेकडी उंदून घेऊ आधी, कारण आधी आपली खेकडी शिजत घालायला लागते आणि मग आपली तांदूळ टाकायला लागते. तर बघा आपण ना पहिले खेकडी धुवून घेतल्या, चांगल्या धुवून आणलेल्या. आता आपल्याला ना याच्यामध्ये उम द्यायचे. हे मांदा बिंदा पेंदा आधी याच्यामध्ये काढून घ्यायचे आपल्याला. तर आता आपण आपल्या ताटामध्ये उमजून घेऊ. हे चिंबर खेकडे आपण पूर्ण उमटून घेतलेले आहेत. आणि हे बघा हे पाणी आता गरम करून ठेवलं होतं, कारण ते आपण ना मडका उकळून घ्यायला लागले. म्हणजे हे पाणी आपण ओतून देणार आहे. तर मध्ये आता आपण मसाला कसं टाकायचे बघा. आपल्याला येता येते ना कढीपत्ता पण भेटलाय. हे बघा रात्र आपण कढीपत्ता पण आणले. तर आपली ना हे खेकडीमध्ये आपल्याला मसाला टाकायची डाळ. हे बघा ही अर्धा चमचा आपल्याला ना हळद पावडर टाकायची याच्यामध्ये. अर्धा चमचा, जास्त नाही टाकायची. हळदीने ना रुकाट होत आहे, त्याच्यामुळे जपून कधी पण हळद टाकायची. हे बघा हा कांदा लसूण मसाला आणलाय आपण. आता हा कांदा लसूण मसाला आपण हे बघा हा 1 चमचा घेतला. 1 चमचा कांदा लसूण मसाला. आणि हा घरगुती मसाले मिरची पावडर म्हणजे एकत्र केलेली. तर हा जास्त नाही टाकायचा. हा लहान चमचा 1 टाकू. आणि मीठ आहे ना अर्धा चमचा टाकायचं, म्हणजे आपल्या अंदाजानं मीठ टाकायचं. हा बारीक मीठ आपण त्या अंदाजानं टाकूया. खराट नाही झाला पाहिजे. बघा मित्रांनो 1 नंबर कालवणाला किंवा भाताला 1 नंबर चव येते. ह्या मडक्यावरून केले होय ना 1 नंबर. अशी आमची आई बाबा सांगतात. त्या मडक्यामध्ये आम्ही पहिला करायचो तर लय चव येते अन्नाला, 1 नंबर अशी चव असते. तर आज आपण या मडक्यामध्ये करणं ही बिर्याणी, आपण खेकडा बिर्याणी करायला लागले. पाहू मित्रांनो आपली खेकडी बिर्याणी कशी होती. हे बघा आता आपण आपले मसाले ह्या खेकड्यांना लावून घेतलं चांगलं. हे बघा मस्त असं आपण मसाला लावलं. तर आणि आपली तवली आता आपण गरम व्हायला ठेवली. तर ही गरम झाली ना का लगेच आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे. आपली तवली ना गरम झाली बघा, वाफा निघायला. आपला कांदा आपण टाकून घेऊ कर पहिला. आपला कांदा नाही मित्रांनो करपायला लागले. ठीक आहे जळून जायचं असतं, त्याच्यामुळे आता आपण आधी ना तेल ओतून घेऊ. आता
मित्रांनो आपला कांदा खराबलाय बघा आता ना. चला आपला हे बघा हा खेकडा आपण तयार केलेला आता आपण याच्यामध्ये टाकून देऊ मित्रांनो. ते टाका लागणार कारण आपल्या पेंदा साईडला पडायला बसला याच्यामधून. आता चांगली दगडी करायला लागणार आहे. चांगला मस्त शिजून द्यायला लागला आपल्याला. आता जरा पाणी टाका लागणार आहे आपल्याला कारण आहे ना शिजायला पाहिजे. हे तांदूळ आणले आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे तर हेच ना आमच्या शेतामध्येच आम्ही केलं होतं. याला आम्ही म्हणजे या भाताचं नाव ढवळा आंबे मोरे. हे घरचं तांदूळ येतं. तर आता आहेत ना आपल्या याला उकळी यायला लागली. याला उकळी आली ना शिजला का लगेच आपण आपलं तांदूळ त्याच्यामध्ये टाकणार इथं. तर बघा मित्रांनो आपलं ना मस्तपैकी याला उकळी आलेली. तर आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहे. तर आपलं बराच वेळ झाला आता हे शिजले असणार आहे. आपल्या खेकडा शिजून गेले असणार आहेत. आता त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ त्याची धोरण थोडासा हलवायचा असा सगळं मिक्स करून घ्यायचा. आपल्याला ना सारखा हलवायला लागणार आहे कारण आपलं खाली तांदूळ ना लागलं नाही पाहिजे. सारखा हलवायचा म्हणजे मग ते लागणार नाही. थोडा कच्चे मित्रांनो अजून मस्तपैकी वास येत आहे. वा खमखम वास येत आहे. ह्या बघा थोडा कच्चे त्याच्यामुळे आपण झाकण ठेवला होता म्हणजे लवकर शिजत आहे. वाफ दडपली ना का लवकर शिजत आहे. आपण परत झाकण ठेवू.
आपली खेकडी बिर्याणी मित्रांनो तयार झाली. आपण आता आहे ना थोडासा उमायला ठेवला आहे. थोडासा उमल्याशिवाय नंबर नाही. हे बघा एक नंबर आपली खेकडी बिर्याणी झाली. तर आपण आहे ना थोडा वेळ त्याला उमायला ठेवणार आहे जरा. मित्रांनो आपली खेकडा बिर्याणी तयार झालेली आहे. आता आपण टेस्ट घेणार आहोत आपल्या बिर्याणीची. खेकडी बिर्याणीची आपण टेस्ट घेणार आहोत. खेकडा बिर्याणी पूर्ण तयार झालेली आहे. आता आपण मस्तपैकी ताव मारले तिच्यावर बघा. एक नंबर शिजून झाले. अजून गरम आहे. अजून ताव आहे तिला. असा बघा थोडासा वेगळा आला. हा 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 मस्त वासुटले. मस्त वासुटले. बघा बघा कसे एक नंबर वास सुटलाय मित्रांनो. चला आपण आता ना एवढा मस्तपैकी याच्यावर ताव मारणार आहेत. तर चला मित्रांनो एक मस्तपैकी आपल्या या खेकडा बिर्याणीमध्ये मडक्यामधली बिर्याणी आज आपण खाणार आहेत. एक नंबर मित्रांनो. मी आज पहिल्यांदा मडक्यामधला जेवते. कारण जुनी लोक याच्यामध्ये जेवण करायची. पण खरंच एक नंबर मित्रांनो मडक्यातला जेवण एक नंबर टेस्ट आहे. एक नंबर. मित्रांनो आपण आहे ना दुसऱ्या वेळेस आहे ना आपण मडक्यामध्ये ना चिकन बिर्याणी करू. एक नंबर मित्रांनो. कधी पण तुम्ही मडक्यातला खाऊनच बघा. हे भारी. तर चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.